नमस्कार सर्वांना. मी सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी कांचनने गॅसवर पाणी तापायला ठेवलं. आम्ही गॅसवरच पाणी तापवतो आणि मग मी नंतर आंघोळ केली आणि मग देवपूजा करायला लागले. तर आज आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग आवरायचं चालू होतं. तर आता बरेच सबस्क्रायबर आहेत आपले, जे आपली यूट्यूब फॅमिली आहे, त्यांना माझ्याविषयी आणि कांचनविषयी खूप आपुलकी वाटते, खूप सहानुभूती वाटते. बरोबर आहे. तर त्यातले बऱ्यापैकी ज्यांना माझ्याविषयी आपुलकी वाटते, तर त्यातलेच काही जण आहेत ज्यांना कांचनविषयी वाटते आपुलकी. तर त्यामुळे जे आहेत ते कांचनविषयी थोडं बोलतात, माझ्याविषयी थोडं बोलतात. तर आता मी कांचन माहेरी गेली, मी तिच्या माहेरी गेली, तिला आणायला गेले, तर म्हणतात ए माहेरी पण गेली, एकट्याला जाऊ द्यायचं ना आणायला. तर आता मी गेले नसते तरी बाकीचे अजून काही म्हटले असते की सारिका बिचारी, तिला नाही नेलं आणि नवरा बारकीच्याच जातो माहेरी सारखं, तिला आणायला गेले. तर असं होतं आणि मला मान्य आहे तुम्ही आमच्या प्रेमासाठीच तुम्ही हे बोलता, पण जेवढं तुमचं आमच्या दोघींवर प्रेम आहे ना, तेवढंच आमच्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. आणि आम्ही दोघी पण एकमेकींसोबत कधी असा अन्याय होऊ देत नाही. सगळं आमच्यासोबत इक्वल असतं. तिच्या माहेरी मी जाते, माझ्या माहेरी ती जाते, तर असं असतं. आणि हे पण दोघींसोबत नेहमी बरोबरीनेच हे करतात, कोणावर अन्याय नाही होऊ देत. तर प्लीज तुम्ही त्या बाबतीत काही काळजी करू नका. तर आम्ही दोघींनी पण स्वयंपाक आवरला. तिने पीठ मळा, चपात्या लाटून दिल्या आणि मी इथं वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी केली होती आणि सोबतच मी इकडं चपात्या भाजल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता, आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, तर त्यामुळेच मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तर मस्तपैकी वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी केली, तुम्ही बघू शकताय, आणि चपात्या करून घेतल्या. नंतर मग आम्ही दोघींनी एकमेकींचं आवरलं. मला पाठीमागं वेणी घालता येत नाही, त्यामुळे कांचन दरवेळेस पाठीमागं वेणी घालून देते आणि तिची पुढची हेअरस्टाईल वगैरे करायचं असेल तर मी करते. तर तिने माझी वेणी घालून दिली आणि मग आम्ही गेलो. तर येताना आम्ही नाश्ता केला आणि बाकीच काही व्हिडिओ हॉस्पिटलमध्ये काढायला काही जमलं नाही आणि मग आम्ही घरी आलो. धन्यवाद.